नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. शहादा तालुक्यातील कोळमोहिदा गावात काल सायंकाळी गावात अचानक शिरलेल्या बिबट्याने एका घरात प्रवेश करताच घरातील 2 लहान मुलांचे प्राण वाचवण्यासाठी धावलेल्या वैशाली विशाल भामरे वय 27 यांच्यावर तसेच त्यांच्या हातातील एका बालकावर हल्ला करून दोघांना जखमी केले. मात्र वैशाली भामरे यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला घरातच कोंडून ठेवले. घटनेची माहिती मिळताच शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. नंदुरबार शहरातील ई-कार्ट फ्लिपकार्ट कंपनीद्वारे आलेल्या ऑनलाईन वस्तू LED टीव्ही, गीझर, मोप सेट या ग्राहकांना न देता आपसात वाटून 3,65,000ची फसवणूक करण्यात आली. तिघांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातल्या लाखो ST प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन ST महामंडळाने 13.50% भाडेवाढीसाठी प्रस्ताव तयार केला आहे. परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. नंदुरबार पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अजेंड्यावरील 15 पैकी 8 विषय सर्वानुमते तर 7 विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. महिलांसाठी आधुनिक ई-टॉयलेट उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली. नंदुरबार पालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते माणिकराव गावित सभागृहात झाली. याप्रसंगी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्याधिकारी राहुल वाघ, विविध विषय समिती सभापती, नगरसेवक आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अक्कलकुवा तालुक्यातील पिंपरीपाडा फाट्यावर वाहनासह 4,69,370 रुपयांच्या मुद्देमालासह विमल तंबाखू जप्त करण्यात आला आहे. याबाबत अक्कलकुवा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके कायद्याप्रमाणे संशयित महेंद्र शांतीलाल जैन याच्या विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक नियमांकडे होणारे सातत्याने दुर्लक्ष आणि हेल्मेट विना दुचाकी चालविण्याची बेफिकीर मानसिकता आता वाहन चालकांच्या चांगली चांगलट येत आहे. अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन करूनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नंदुरबार शहर वाहतूक शाखेने वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत राबविलेल्या विशेष मोहिमेत तब्बल 26,567 वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. यातील 26,310 दुचाकी स्वारांना 2,63,10,000 रुपयांचे ई-चलना करण्यात आले आहे. शहादा येथील समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा दुर्दैवी आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणीचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे राजेश पाडवी यांना देण्यात आले. मोहिदे शिवारातील समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात नुकत्याच घडलेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर आमदार राजेश पाडवी यांनी नवबौद्ध विद्यार्थी सभागृहात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पोषण आहारातील अनियमितता, गणवेश वितरणातील विलंब, शिक्षकांची कमतरता, स्वच्छतेचा अभाव, स्नानगृह व शौचालयांची दुरावस्था, वीज, संगणक शिक्षण, दैनंदिन वापराच्या वस्तूंचा तुटवडा आदी गंभीर समस्यांचा पाढाच आमदारांसमोर वाचला. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देत विद्यार्थ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे आमदारांनी स्पष्ट केले. मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIR कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी नेमण्यात आलेले BLO घरोघरी भेटी देऊन संबंधित फॉर्म 30 जून ते 29 जुलै दरम्यान भरून घेत आहेत. मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण 29 जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. दिनांक 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी राहणार आहे. दिनांक 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर दरम्यान दावे व हरकतीचा निकाल करण्यात येणार आहे. दिनांक 7 ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी दिली. शहादा तालुक्यातील सस्ते शिवारात मुख्यमंत्री सौर कृषी योजनेचे सोलर प्लांट असून या प्लांटमधून कनेक्टर, DC केबल वायर अज्ञाताने चोरून नेले. चोरी झालेल्या साहित्याची किंमत 2,95,000 रुपये होती. फील्ड ऑफिसर कृपाल सिंग कोमल सिंग गिरासे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या 1.5 महिन्यापासून नंदुरबार शहरात पावसाने दडी मारली आहे. यामुळे शेतकऱ्यासह व्यापारी व नागरिक हवालदिल झाले आहे. नंदुरबार शहर व परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी सिंधी कॉलनीतील शिवमंदिरात भाविकांनी सामूहिक आरती करीत महादेवाला साकडे घातले. भरधाव 4चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी वाहन चालकाविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार तालुक्यातील नटावत देवपूर गावात राज्यावर ओढवलेले पावसाचे संकट दूर व्हावे आणि बळीराजा सुखावावा यासाठी येथील ग्रामस्थांनी एक अनोखी आणि पुरातन परंपरा जोपासली आहे. पावसाला होण्यासाठी गावातील ग्रामदैवत हनुमान आणि महादेव मंदिराचे दरवाजे मातीने बंद करून संपूर्ण मंदिर पाण्याने भरण्यात आले. नटावत गावात अनेक वर्षांपासून ही श्रद्धा जोपासली जाते. नंदुरबार येथील वेख हा भगिनी सेवा मंडळ धुळे संचलित कमला नेहरू कन्या विद्यालयातील विज्ञान शिक्षक जगदीश अशोक निकम यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट पक्षातून शिक्षक व पदवीधर मतदारसंघ नाशिक विभाग नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. नंदुरबार येथे आयोजित कार्यक्रमात जगदीश निकम यांची सदरची निवड करण्यात आली. शहादा तालुक्यातील पिंपरी येथे विद्युत मीटर तपासणीसाठी महावितरणचे कर्मचारी आले होते. यावेळी नथुलिमजी पाटील वय 78 हे तुम्ही काय करीत आहात असे विचारले. यावर मीटर तपासणीसाठी आलेल्या तिघांनी तुम्ही येथे थांबू नका असे सांगून वाद घातला. तसेच धक्काबुक्कीत खाली पडल्याने वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी 3 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य शासनाने 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत कृषी पंपांचे वीज बिल माफ केले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्याने त्यांना नवीन वीज जोडणी घेण्यास अडचणी येत आहेत. यासाठी 48,000 कोटी रुपयांचे पूर्वीचे थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. शेतात नांगरणी करीत असताना नांगरणी करू नको या कारणावरून एकाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार धडगाव तालुक्यातील पानबारीचा जुना पाटीलपाडा येथे झाला आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.